शिवाजी महाराज अंगात येतात म्हणत फसवणूक, विट्यात तिघांवर गुन्हा. सांगली जिल्ह्यातील विटा शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. आमच्या अंगात छत्रपती शिवाजी महाराज संचार करतात आणि तुमच्या घरातील सर्व संकटे दूर करू असे सांगत एका कुटुंबाची मानसिक, शारीरिक आणि आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप समोर आलाय. या प्रकरणी विटा पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार विटा येथील पाटील वस्ती परिसरात कडेश्वर धाम अध्यात्म संस्था नावाने एक आश्रम सुरू करण्यात आला होता. या ठिकाणी महेश बाबर, संकेत निकम आणि सूरज उपाध्याय हे लोकांचे भविष्य सांगणे, राजकीय नेत्यांना सल्ला देणे तसेच अमावस्या आणि पौर्णिमेला पूजा, हवन आणि जप करण्याचे सल्ले देत असल्याचा आरोप आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार मार्च 2024 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत आरोपींनी तिच्या कुटुंबाचा विश्वास संपादन केला. छत्रपती शिवाजी महाराज आमच्या अंगात येतात असा दावा करत घरातील संकटे दूर करण्यासाठी विविध पूजा, हवन आणि अघोरी उपाय सुचवण्यात आले. इतकेच नाही तर नरबळी आणि गर्भपातासारखे गंभीर आणि धक्कादायक सल्ले दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. पूजाविधी आणि हवनाच्या खर्चाच्या नावाखाली मोठी रक्कम उकळल्याचेही समोर आले आहे. दरम्यान उपचाराच्या नावाखाली फिर्यादीच्या पतीलाही काठीने मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मानसिक, आर्थिक आणि शारीरिक छळ सहन केल्यानंतर अखेर पीडित महिलेने विटा पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी विटा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह महाराष्ट्र नरबळी आणि अघोरी प्रथा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या अशा प्रकारामुळे समाजाने अधिक सजग राहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.